नमस्कार मंडळी. काल म्हणजे दिनांक 17 मेला लाईव्ह झालं आणि त्याचे बरेच प्रश्न अनुत्तरित होते आणि त्यामुळं आज 18 तारखेला 18 मेला ते प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण घेणार आहोत. पण अजूनही जवळपास सगळे प्रश्न हे 600 ते 700 प्रश्न टोटल आले आहेत. त्यामुळे जी माहिती मी दिलेली आहे यापूर्वी किंवा जी माहिती जे व्हिडिओ या 8 दिवसात अपलोड होणार आहेत अशी माहिती सोडून इतर जे काही प्रश्न आहेत ते आपण घेऊया. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बूस्टरचं सोयाबीन 335 आणि 9305 अजून उपलब्ध झालं नाही. तर मी सर्वांना हे सांगू इच्छिल की आता सध्या सोयाबीनचे डिस्पॅचेस चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी आलं आहे, काही ठिकाणी आलं नाही, पण येईल. तर तुम्हाला तिथे त्या विक्रेत्याला त्याची नोंदणी करून ठेवणं किंवा त्याला सांगून ठेवणं, म्हणजे तिथे आल्याबरोबर ते तुम्हाला मिळेल. तर मे महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास सगळीकडे जिथे जिथे आमचं प्लॅनिंग आहे तिथं ते सोयाबीन उपलब्ध होऊन जाईल. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाच्या आणि सोयाबीनच्या जातीबद्दल विचारलं आहे. तर मी आपणास आधीसुद्धा बरेच वेळेस सांगितलं की कापसाच्या जातीचे अनेक पर्याय मी तुम्हाला देतो. शेकडो कंपन्या आहेत, हजारो जाती आहेत. त्यातली अमुकच जात चांगली असं म्हणणं योग्य नाही. त्यामुळे मी जवळपास 10-12 कंपन्याच्या लवकर येणाऱ्या जाती कोणत्या आहेत, त्या कंपनीची मध्यम येणारी जात कोणती आहे आणि उशिरा येणारी कोणती जात आहे, असा व्हिडिओ आपण जातींचा एक स्पेशल टाकला आहे, तो कृपया पहा. सोयाबीनमध्ये सुद्धा मी सगळ्या जातींच्या वैशिष्ट्याचा व्हिडिओ टाकला आहे, तो सुद्धा पाहून आपण निर्णय घ्यावा. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी विचारलं हे खत पेरू का, ते खत पेरू का, हे खत कसं राहील. तर यावर माझं असं म्हणणं राहील की खताचं संतुलन करण्यासाठी जे आपल्याला गरजेचं आहे ते आपण वापरावं. त्यामुळं खताचे याच्यापूर्वीचे सुद्धा काही व्हिडिओ सविस्तर माहिती मी दिलेली आहे आणि कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा मी होईल तेवढं सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एखादं काम पडलं तर व्हिडिओ आपण त्या खताचा स्पेशल बनवूया. काही शेतकऱ्यांनी संत्रा मोसंबीबद्दल प्रश्न विचारले. मृगबहाराचं व्यवस्थापन आहे, आंबियाची गळ आहे. तर हे दोन्ही वेगवेगळे व्हिडिओ अपलोड आपले 2-3 दिवसात होऊन जाईल. त्यानंतर हळदीचा आणि अद्रकाचे काही प्रश्न आहेत. तर हळद पूर्ण व्यवस्थापन, अद्रकाचं संपूर्ण व्यवस्थापन, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहे. ते पाहून तुम्ही त्याचं खूप चांगलं नियोजन करू शकता. मिरचीचा व्हिडिओसुद्धा आज किंवा उद्या पूर्ण व्यवस्थापनाचा मिरचीचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करतो आहे. आणि या पिकांमध्ये जे काय आपल्याला पूर्ण व्यवस्थापन करायचं आहे त्याची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळं एवढे प्रश्न सोडून इतर जे प्रश्न आहेत ते आपण आता इथे घेतले. तर बघा, कालचे प्रश्न नंतर जे आहे, कापसाच्या झाडाला फळफांदी व गळफांदी दोन्ही असतात का, असेल तर गळफांदी कसे ओळखावे, दोन्हीतील फरक सांगावा. बघा, गळफांदी हे नवीन नाव आहे कोणीतरी दिलेलं. कापसाच्या झाडाला मोनोपोडिया आणि सिम्पोडिया अशा 2 प्रकारच्या फांद्या असतात. सिम्पोडिया म्हणजे ज्या मुख्य खोडाला लागतात आणि त्याला बोंड लागतात त्याला सिम्पोडिया म्हणतात. मोनोपोडिया ह्या बुडापासून लागतात आणि त्यालासुद्धा दुसऱ्या फांद्या लागतात. त्याला दुसऱ्या फांद्या लागून त्यालासुद्धा बोंड लागतात, काही प्रमाणात, थोडे कमी असतात. तर इथे जर तुम्ही जे म्हणताय ती फळफांदी म्हणजे सिम्पोडिया म्हणत असाल आणि गळफांदी म्हणजे मोनोपोडिया म्हणत असाल, पण त्याला गळफांदी हे नाव नाही आहे. बूस्टर 716 ही कोरडवाहू जमिनीला जमेल का. तर ही 160 दिवसाची साधारणतः व्हरायटी आहे. त्यामुळे तुम्ही कोरडवाहूमध्ये जमीन जर चांगली असेल तर तिथे येऊ शकेल. मी तुमच्या नियोजनाप्रमाणे सोयाबीन आणि तुरीचे उत्पादन घेतले आहे, तरी मला सोयाबीन एकरी 12 क्विंटल आणि तुरीला एकरी 10 क्विंटल ॲव्हरेज तुमच्यामुळं मिळाले. धन्यवाद. खूप चांगलं उत्पादन मिळालं तुम्हाला. सोयाबीन जर एकरी 12 आणि परत तुरीला 10 क्विंटल जर उत्पादन मिळालं असेल तर फार चांगलं मिळालं आहे. सोयाबीन पेरणीसोबत फोरेट खताचा वापर कसा करावा. सोयाबीनमध्ये 10 ते 15 दिवसांना तणनाशकासोबत कीटकनाशक व बुरशीनाशक वापरणं योग्य राहील का. तर फोरेट जे आहे हे कीटकनाशक आहे, खत नाही. हे फोरेट तुम्ही सोयाबीनला पेरताना खतासोबत टाकू शकता. काही अंशी ते तुमचं जे खोडकिडा आणि चक्रभुंगा आहे त्याला काही अंशी त्याचा फायदा होतो, पण हे खतही आता उपलब्ध होत नाही, बंद झालं आहे, ते बॅन झालं आहे. त्यामुळं खोडकिडा आणि चक्रभुंगासाठी आपण जे सांगतो आहे ते आपलं रिहान्सची बीज प्रक्रिया आणि त्यानंतरही आपण एक काळजी म्हणून परत 100 रुपये एकरी खर्च वाढेल फार फार. तर
आता या तुमच्या बीज प्रक्रियेला 100 मिली जरी आपण एका बॅगला वापरलं तर मला वाटतं 100 मिलीची बॉटल 1200-1300 रुपयापर्यंत येत असेल. तर हे साधारणतः 1100-1200 रुपये हे आणि 200-300 रुपये फवारणी, जे तणनाशक आपण फवारणार आहे त्यात आपल्याला रेज किंवा आलिका हे कीटकनाशक टाकायचं आहे. म्हणजे 2 गोष्टी जर केल्या तर मग आपल्याला तिथं खोडकिडा आणि चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जाणवणारच नाही असा आमचा अनुभव आहे. मागील वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे सोयाबीन बीज प्रक्रिया केली होती तरी पण खोडकिडा 10-15% होता. तर एकदम बरोबर आहे. मी सुद्धा मान्य करतो की मागच्या वर्षी बीज प्रक्रिया करूनसुद्धा खोडकिडा 10-15% होता. पण ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही तिथे खूप जास्त नुकसान होतं. त्यामुळं आपण काय केलं आहे की आपण 2 मिली याच्या आधीपर्यंत सांगत होतो प्रति किलोला, पण 2 मिलीपेक्षा आम्ही मागच्या वर्षी जे ट्रायल होते 3 मिलीमध्ये अजून चांगले रिझल्ट येत आहेत. त्यामुळं आपण यावर्षी 3 मिली प्रति किलोला रिहानची बीज प्रक्रिया सांगितली. आणि सोबतच मी जे तुम्हाला सांगितलं की तणनाशकासोबत एक स्वस्तवालं कीटकनाशक आपल्याला फवारायचं आहे. बुस्टर सोयाबीन बियाणे कधी येणार आहे ते मी सांगितलं आहे. मिरची पीक फवारणी वेळापत्रक, मिरचीचं पूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडिओ 2-3 दिवसात अपलोड होऊन जाईल. शेतात मेंढ्या बसवल्या तर त्याच्या खताचा फायदा कोणत्या वर्षीपासून होतो? बघा, मेंढ्या बसवल्यामुळं काय होतं, मेंढ्याचं जे मलमूत्र आहे म्हणजे ते मूत्राचं तर ताबडतोब त्या शेतात तिथे फायदा होईल, पण ज्या लेंड्या आहेत त्या कुजून नंतर त्याचा फायदा होतो. सर, यूट्यूबवर एक चॅनल आहे, कृष्णा तुरीचे बियाण्याला एकरी 17 क्विंटल उतारा येत आहे, शक्य आहे का? ₹500 किलोने बियाणे विकत आहे. बघा, मी सुद्धा काही जाहिराती, काही फोटो पाहिले. तुरीचं बियाणं ही व्हरायटी लावली तर एकरी 15 क्विंटल 20 क्विंटल पिकेल. आणि मग शेवटी खाली बियाण्याची किंमत ₹500, ₹600, ₹700. तर माझ्या माहितीप्रमाणे आता जे सध्या बाजारात बियाणं आहे त्यातलं नोटिफाईड व्हरायटी ज्या आहेत, म्हणजे विद्यापीठाच्या शिफारसीच्या जाती आहेत, त्यात मी नेहमी सांगतो तुम्हाला की लाल तुरीमध्ये 716, त्यानंतर पांढऱ्या तुरीमध्ये तुमची 711, या 2 जाती सर्वोत्कृष्ट जाती आहेत. याच्या व्यतिरिक्त खाजगी कंपन्यांच्या काही जाती आहेत, जसं अंकुरची चारू ही सुद्धा एक चांगली जात आहे, दप्तरीची 48 आहे, निर्मलची दुर्गा आहे, यासुद्धा चांगल्या जाती आहेत, पिंकू आहे. तर याच्या व्यतिरिक्त हे जे यूट्यूबवर कोणी काही किंवा अजून काही जाहिरात करते, खूप शेंगा लागलेल्या तुरीच्या फांद्या दाखवल्या जातात, तर माझा तरी याच्यावर विश्वास नाही आहे. कारण विद्यापीठापेक्षा जास्त संशोधन एखाद्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचं वगैरे नसू शकतं. तर याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की तूर हे सिलेक्शन पीक आहे, त्याला हायब्रिड नाही आहे. हायब्रिड आहेत पण त्या हायब्रिडचे ज्या जाती आहेत त्या काही फार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध नाही, किंवा असतीलही तर त्याचं मागच्या 2-4 वर्षातलं आपण जर पाहिलं तर काही प्रत्येक शेतकरी त्यापासून समाधानी नाही. त्यामुळे त्याच्या बियाण्याची किंमत जी आहे ही 600 आणि 700 रुपये किलो वगैरे द्यायला आपल्याला नक्कीच पुरत नाही. आणि कोणत्याही जातीमुळं एकदम उत्पादन एवढं होते असं नाही, तर संपूर्ण व्यवस्थापन जे आहे त्यातला एक भाग आहे उत्पादन वाढीचा, जातीची निवड. त्यामुळं सगळं व्यवस्थापन चांगलं करा, सोबतच जात चांगली निवडा. तुरीच्या 2 ओळीत कमीत कमी व जास्तीत जास्त किती अंतर पाहिजे? कमीत कमी 6 फूट तरी असायला पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही 10 फुटापर्यंत जाऊ शकता. तुरीमध्ये उडीद मूग लावायचा असल्यास कशी लागवड करावी? तर मी जे सांगतोय की बैलानं पेरणी, तिफन पेरणी करायची असेल, मध्यम किंवा हलकी जमीन असेल तर एक तिफन जी आहे ती उडदाची किंवा मुगाची किंवा सोयाबीनचं पेरून घ्या. दुसऱ्या तिफनला मधल्या तासात तूर घ्या आणि दोन्ही तासं रिकामे राहू द्या. भारी जमीन जर असेल तर 2 तिफन उडीद मूग किंवा सोयाबीन पेरून घ्या. तिसऱ्या तिफनला मधल्या तासामध्ये, म्हणजे 3 तासाच्या तिफनला मधल्या तासामध्ये तूर पेरा, दोन्ही तासं रिकामं राहू द्या. याच्यामुळं तुम्हाला तुरीला हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश मिळेल, कटिंग करता येईल. 1-1 तास सोयाबीनचं कमी झालं तर सोयाबीन किंवा उडदाचं मुगाचं फार उत्पादनात फरक पडणार नाही, पण तुरीचं उत्पादन इथं खूप चांगलं येईल. कापूस लागवड करत आहे ते 5x2 ठेवत आहे, साऱ्या मारणार आहे, त्या शेतात बळीराम मारून बनवलेलं शेणखत त्यामध्ये भरलं तर चालेल का? बिलकुल चालेल. शेणखत जर तुम्ही दाबून दिलं खाली सरीत तर उत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. 2 तास कापूस आणि 1 तास तूर लावली तर चालेल का? 2 तासात अंतर किती असावं? असं करू नका. बघा, 2 तास कापसाचे, किंवा काही शेतकरी मागे विचारत होते
1 तास कापूस 1 तास तूर किंवा 2 तास कापूस 1 तास तूर असं करू नका. याच्यामुळं कापसाला जे व्यवस्थापन पाहिजे ते तुरीला गरज नाही, तुरीला जेव्हा जे व्यवस्थापन पाहिजे त्याची कापसाला गरज नसते. कापूस तर कापूसच लावा, 2 एकर कापूसच लावा, 1 एकर तूरच लावा. तुरीचं नियोजन तुरीनुसार करा, कापसाचं नियोजन कापसानुसार करा. यावर्षीचा तुमचा बुस्टर जॅकी हरभरा छान पीक आलं, मी पुढच्या वर्षी पण तोच चना लावला तर चालेल का? चालेल सर. 24 तासात गव्हात मारणारे तणनाशक व स्ट्रॉंग आर्म तणनाशक पेरणीमागे एकत्र करून फवारले तर चालेल का? नाही, गव्हात मारण्याचं तणनाशक इथे सोयाबीनला चालणार नाही. फक्त स्ट्रॉंग आर्म तुम्ही 48 तासामध्ये तिथं मारू शकता, पेरणी झाल्याबरोबर 48 तासामध्ये. सोयाबीन पेरताना काही बी उघडे पडले तर त्यावर स्ट्रॉंग आर्म फवारले तर बियावर काही अंश पडेल तर काय होईल? तर डायरेक्ट बियावर पडू देऊ नका. आपण रासणी करतो तर त्यात बियाणं आपलं पूर्ण झाकले गेलं पाहिजे, नंतर तणनाशक ते मारायचं आहे आपल्याला. एकरी तूर किती लागेल? साधारणतः तूर एकरी 2, जर आपण एक एक दाणा जर लावला तर 2 किलोमध्ये होईल. पेरणी केली तर फार तर 3 किलो, पतलं पेरणी केली तर 3 किलो लागेल. आणि बरोबर एक दाणा जर लावला, अंतर जास्त असेल तर 1 किलोमध्ये सुद्धा तुरीचं नियोजन आपलं होऊ शकतं. सर मला 6 वर्ष झाले, मी पहिलं सोयाबीन घेतो आणि नंतर चना घेतो, तर यावर्षी सोयाबीनला खत नाही दिले तर चालेल का? बघा, तुमची जमीन जर सुपीक असेल आणि तिथं गरज जर नसेल तर खत नाही दिलं तरी चालेल. आणि जे शेतकरी सोयाबीनवर हरभरा असं घेतात दरवर्षी, तिथं तर नायट्रोजन बराच जमिनीत असतो, कारण दोन्ही पिकाच्या मुळावर गाठी आहे, त्यामुळे नायट्रोजन असतो. फॉस्फरस जर काम पडलं तर सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तरी तुमचं काम होऊन जाईल. दर्यापूर तालुक्यात मी पहिल्यांदा सोयाबीन पेरत आहे, मला थोडं मार्गदर्शन पाहिजे. तर मी सोयाबीनचं आणि कापसाचं पूर्ण, जसं आपण आता हळद, अद्रक, मिरचीचं पूर्ण व्यवस्थापन करतो आहे. आता या पिकाचं क्षेत्र जास्त आहे, तूर, सोयाबीन, कापूस, आणि त्यामुळं आपण प्रत्येक मुद्दा जो आहे, एक मुद्दा, खत व्यवस्थापन वेगळं, तण व्यवस्थापन वेगळं, लागवडीचं अंतर वेगळं असं घेतो आहे. म्हणजे तुम्हाला सखोल त्याची माहिती देता येईल. पण एकत्रितसुद्धा तो व्हिडिओ बनवतो आहे मी, आणि तो या आठवड्यात नाही झालं तर फार तर पुढच्या आठवड्यात तो अपलोड होऊन जाईल. SSP अगोदर फेकल्याने पहिल्या पावसात शेतात वाहून जाईल का? नाही वाहून जाणार. तुम्हाला ते फेकून मिक्स करून घ्यायचं आहे, वखरवाया देऊन जमिनीत मिक्स झालं तर नाही वाहून जाणार. संत्र्याबद्दल प्रश्न आहे, त्याचा व्हिडिओ आज उद्याच अपलोड होऊन जाईल. माझी तूर ही दरवर्षी उबळते, ट्रायकोडर्मानं उधळ नियंत्रण होईल का? हो, ट्रायकोडर्मा आता उबळतात तुरी, त्याचं जे कारण आहे फ्युजेरियम विल्ट नावाचा रोग, मूळकूच. तर पहिली गोष्ट, ट्रायकोडर्माचा वापर करायचा, चांगलं फ्रेश ट्रायकोडर्मा वापरा. दुसरी गोष्ट, मर रोगाला सहनशील, जसं मी सांगितलं की लाल तुरीमध्ये 716 जात आहे, ती मर रोगाला सहनशील आहे. पांढऱ्या तुरीमध्ये 711 आहे, त्या जातींची निवड करा. आणि तिसरी गोष्ट, जर पाणी साचणारी जमीन असेल तर तिथं बेडवर तुरीची लागवड करा. या 3 गोष्टी आपण करा, मग तुम्हाला उबळण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. सोयाबीन तुरीची आपण सांगितल्याप्रमाणे चुनखडी जमिनीत झिंक, फेरस सल्फेट, DAP व रायझरची इत्यादी पेरणीसोबत देणार आहे, तर पुन्हा झिंक EDTAचा स्प्रे घ्यावा लागेल का? जर गरज पडली तर मग तुम्ही नंतर एखादा झिंक EDTAचा फवारा 30-40 दिवसाला जर पिवळं पडत असेल तर घ्या, नाही तर पिवळं नाही पडलं तर घ्यायची गरज नाही. ईद मुबारक आपको और आपकी पूरी टीम को. धन्यवाद. आपको भी ईद मुबारक. सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. मी काल द्यायचं विसरलो. 15 मेला बुस्टर सोयाबीन मिळणार होते, ते अजून मिळाले नाही, कधी मिळतील? मिळेल, वेट करा, थोडंसं वाट पहा. सगळे डिस्पॅचेस चालू आहे, आपल्या विक्रेत्याला सांगून ठेवा, तो आल्याबरोबर तुम्हाला सांगेल. लव्हाळ्यावर योग्य तणनाशक सांगावे. बघा, लव्हाळा हे पीक असं, म्हणजे तण असं आहे की त्याला काही फार तणनाशकं काम करत नाही. त्याच्यामुळं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं एक वेळ की राजगिरा जो असतो, तो राजगिरा फेकून द्या शेतात. आणि तो राजगिरा फेकल्यामुळं तो त्याचे जे लव्हाळ्याच्या मुळाच्या गाठी आहे त्याला ते राजगिरा संपवतो, आणि नंतर तो राजगिरा कापून विकू शकता बाजारात, किंवा गाडून जरी टाकलं तर त्याचं खत तयार होईल. ज्या ठिकाणी लव्हाळा जास्त आहे तिथं राजगिरा टाकून तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यावर कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांमध्ये कोणते पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडेल? हा कठीण प्रश्न आहे. बघा, कापसावर गुलाबी बोंडअळी येणार हे आहेच. जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत ती येईल, कमी जास्त प्रमाणात राहील.
मागच्या वर्षी जो आपण निष्काळजीपणा केला आहे तो आपल्याला बिलकुल करायचा नाही. ज्यांच्याही शेतात लाईटची व्यवस्था आहे त्यांनी लाईट ट्रॅपचा वापर करायचा. अमावस्येच्या नंतर मागच्या वर्षी काय झालं, दोन्ही अमावस्येच्या नंतर पाऊस होता त्यामुळे शेतकरी फवारू शकले नाही. तर अमावस्येनंतर 4 दिवसाच्या आत फवारणी झालीच पाहिजे. आणि दुसऱ्या फवारणीपासून सगळ्या फवारणीमध्ये मी सांगतो तसे स्वस्त पण अळीनाशक आपल्याला वापरायचे. अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन केलं तर गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण आपण करू शकतो. आता सोयाबीन आणि कापूस याच्यात आर्थिकदृष्ट्या विचार जर केला तर कापसाला खर्च हा भरपूर लागतो, सोयाबीनला त्या प्रमाणात खर्च कमी लागतो. कापसावर दुसरं पीक घेणं शक्य होईल किंवा नाही याचं खात्री नाही, पण सोयाबीनवर तुम्ही हरभरा घेऊ शकता किंवा सोयाबीनमध्ये तुरीचे पाटे घेऊ शकता. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तर असं म्हणेल की बा पण एखादं पीक समजा फायद्याचं आहे तर सगळंच क्षेत्रात ते लावणंसुद्धा योग्य नाही. कारण एखाद्या पिकानं जर धोका दिला तर आपण आपली अडचणीत येऊ शकते. त्यामुळं सगळं संतुलित म्हणजे थोडे थोडे पिकं सगळे असावेत. सर तुम्ही जे औषधं सांगता ते चांगले आहे, परंतु ते एखाद्याच दुकानावर असते त्यामुळं किंमत बरोबर कळत नाही. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची किंमत सांगत जा ही विनंती. असं बरेच वेळेस बरेच शेतकरी विचारतात किंवा म्हणतात. पण बघा या किमतीमध्ये मी तुम्हाला MRP सांगू शकतो की जास्तीत जास्त ही किंमत आहे, याच्यापेक्षा कमी किमतीत. पण MRP सुद्धा सांगितली तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. आता MRP म्हणजे जास्तीत जास्त किंमत असते. मग तुम्हाला ती सांगितली तर तुमची मानसिकता त्या किमतीत घ्यायची होईल, पण त्याच्यापेक्षा कमी किमतीत ते उत्पादनं मिळू शकतात. कारण जिथे उधारीचं आहे ते उधार घेतात दुकानदार, उधार विकतात, पैसे उशिरा येतात, तिथे ते भाव वाढत जातात. जिथे नगदीचं कस्टमर आहे त्यांनी 4 ठिकाणी विचारावं. मी अशी विनंती करेल की तुम्ही 2-4 ठिकाणी चौकशी करा काय भाव आहे आणि नंतर घ्या. आपण सर्व प्रकारच्या खताचे संपूर्ण व्हिडिओ मागील वर्षी टाकले, आता तुम्ही तेच सांगणार आहात की त्यात हा चांगला प्रश्न आहे. आपण मागच्या वर्षी बरेच व्हिडिओ सगळ्या प्रकारचे टाकले आहेत आणि यावर्षी परत अशाच विषयाचे व्हिडिओ टाकतोय. तर याच्यात फरक आहे का सारखं आहे? तर बघा बऱ्याच गोष्टींमध्ये अपडेट होत राहतात. जसं तुरीची लागवड पद्धत आपण मागच्या वर्षीपर्यंत जोडवळ शिफारस करत नव्हतो फारशी, कारण आपलाही अभ्यास तेवढा नव्हता. पण 3 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर आपण जोडवळ घेऊ शकतो. त्यासाठी मग तिथं अंतर बदललं आहे. त्यानंतर खतांमध्ये सुद्धा काही बदल केले आहेत. ह्या खताच्या भाववाढीमुळं आपल्याला काय करता येईल त्याचा विचार केला आहे. त्यानंतर जीवाणू खतं फारसे वापरत नव्हते शेतकरी, त्याला आपण आता स्ट्रॉंगली रिकमेंड करतो आहे. त्यामुळं बदल असतात. त्यामुळं नवीन व्हिडिओ जे अपलोड केले जातात ते नवीन व्हिडिओ आपण जर पाहिले तर अपडेटेड नॉलेज ज्याला म्हणू आपण, नवीन सगळं गरजेनुसार नवीन माहिती जी आहे ती आपल्याला मिळेल. यावर्षी सोयाबीन घ्यावं की कापूस ते तर झालं आहे. रिहांश आणि रोको सोबत लावता येते का? सोबत लावता येते रिहांश आणि रोको, पण तुमच्या याला सोयाबीनला आपण आधी थायरम, पिशवीतलं थायरम, किंवा जर तुमचं पिशवीत म्हणजे तुम्ही घरचं बियाणं पेरत असाल तर बाजारात तुम्हाला विटावॅक्स नावाचं एक बुरशीनाशक मिळते, ते 2.5 ग्रॅम प्रति किलो ते लावा आणि नंतर रिहांश लावा. गवार पिकावर व्हिडिओ बनवा. गवार पिकाबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळं मी व्हिडिओ तो बनवू शकत नाही. तुमच्याकडे हवामान अंदाज असेल तर आम्हाला सांगा, जेणेकरून शेतकऱ्याचे बियाणं वाया जाणार नाही. मी दर आठवड्याला हवामानाचा अंदाज सांगतो. दर आठवड्याला आपण SMS देऊन 2.5 लाख शेतकऱ्यांपर्यंत तो SMS जातो. पण आतापर्यंत कालपर्यंत उन्हाळ्यात फारशी गरज नव्हती. आता पुढचा जो सोमवार येईल त्या सोमवारपासून नियमित आपण हवामानाचा अंदाज आणि पीक सल्ल्याचे SMS सुद्धा पाठवतोय. कोणत्या दिशेनं कपाशीची लागवड करावी? तर उत्तर दक्षिण दिशेनं करावी. म्हणजे आपले डवऱ्याचे फेर उत्तर दक्षिण चालले पाहिजे, फवारणी उत्तर दक्षिण चालली पाहिजे. त्यामुळं त्या उत्तर दक्षिण कोणत्याही पिकामध्ये जर करू शकलात तर उत्तर दक्षिण पेरणी केली, लागवड केली तर सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळतो, हवा खेळती राहते, किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी येतो. त्यामुळं शक्यतोवर उत्तर दक्षिण. आणि जर शक्यच नाही असं जमीन खूप छोटी आहे ना, असं लंब आहे, तर मग पूर्व पश्चिम तुम्हाला करावं लागू शकतं. उतार आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून. पण जर शक्य झालं तर उत्तर दक्षिण सगळ्या पिकांची पेरणी किंवा लागवड केलेली चांगलं. सर आपण बऱ्याच वेळा काही उत्तरे रिपीट करता, पण आम्ही बालकड लोक तेच विचारत असतो, तरी क्षमा असावी. तूर आणि सोयाबीनला ट्रायकोडर्माचे एकत्रच केले तर चालेल का? ड्रेंचिंग जर तुम्ही विचारत असाल
तर काही हरकत नाही. आणि तुम्ही प्रश्न विचारा, संकोच बाळगू नका. तुमच्या मनात कुठली शंका राहायला नको यासाठी आपण हे 1 तासाचं लाईव्ह आणि परत 1-1.5 तासाचं प्रश्नोत्तर केलं आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न विचारा. 2 वेळेस झाले, 3 वेळेस झाले तरी मी माझ्या पद्धतीनं सांगत राहतो त्याला. सध्याची भाववाढ ही सरकारची आहे की दुकानदाराने खताचे भाव वाढवले, त्यावर विश्लेषण करावे. बघा, मी कालही सांगितलं, रासायनिक खतं हे ज्याची ते उत्पादित करण्यासाठी जे खर्च लागतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात ते खतं आपल्याला विकत मिळतात. मग हा फरक काय कंपन्या नुकसान करून घेतात का? नाही. तर त्यासाठी केंद्र सरकार त्यांना सबसिडी देते. म्हणजे ती सबसिडी मिळून मग त्यांचा उत्पादन खर्च हे करून ते बाजारात विकतात. खतांना सबसिडी मिळते. आता खताचे भाव का वाढले? थोडी सबसिडी कमी झाली. कमी झाल्यामुळं मग ते भाव वाढले. दुकानदारांना हे भाव वाढवलेले नाही, कंपन्यांनी वाढवले नाही आणि सरकारनंही वाढवले नाही असं म्हणता येईल. सरकारनं सबसिडी कमी केली म्हणजेच भाव वाढले. सर, फॉस्फेट शेतात फेकून रोटावेटर मारून झाकून दिले व काही दिवसांनी पाऊस त्याच्यावर गेला व पुन्हा वखरपाळ्या दिल्या तर काही फरक पडेल का? नाही, काहीच नाही होत. त्याला जमिनीत फेकून द्या, रोटर मारा किंवा वखरपाळी द्या, काही केलं तरी चालतं. फक्त मातीत थोडं मिक्स झालं पाहिजे. सोयाबीन हरभरा मुख्य पीक मध्ये घेणे आहे तर तूर तासात अंतर किती ठेवावे ते मी एक डिटेल व्हिडिओ त्याचा बनवून तुम्हाला देतो. सर, मी कपाशीसाठी 20-20-13 खत घेतले आहे. NPK मिळण्यासाठी त्यात कोणते खत मिक्स करावे? 20-20-13 जर घेतलं असेल तर त्यात थोडंसं पोटॅश टाका. एका बॅगला 20 किलो पोटॅश जर टाकलं तर तुमचं NPK सगळं मिळून जाते. झिंक व सल्फरयुक्त सुपर फॉस्फेट एकरी किती पोते वापरावे? 2 पोते वापरा. नंतर पोटॅश किती वापरावा? यामध्ये जिप्सम वापरलं तर चालेल का? तर झिंक व सल्फरयुक्त सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅग वापरा. नंतर अर्धी बॅग पोटॅश वापरू शकता. आणि जिप्सम जर वापरलं तर ते कॅल्शियम आणि सल्फरसुद्धा असतं. तर जिप्सम तुम्ही तसं वापरू शकता किंवा मग पोटॅश आणि सुपर फॉस्फेट आधी वापरलं आणि नंतर मग नायट्रोजन आणि जसं आपलं व्यवस्थापन सांगितलं तसं केलं तरी चालेल तुम्हाला. सर, माझी विनंती आहे की हवामान अंदाज सगळ्या जिल्ह्याचं नाव घेऊन सांगा, मग आम्हाला माहिती भेटेल की आमच्या जिल्ह्यात किती टक्के पाणी राहील. ठीक आहे, आपण इथून पुढं जे आहे ना हवामानाचा अंदाज जो देणार आहे पावसाचा, तो सगळ्या जिल्ह्यांचं नाव घेऊनच आपण सांगणार आहोत. सर, मी वृषाली माळी 1.5 महिना अगोदर भट्टी लावून 14 मेला आले लागावून केली आहे. बेसल डोस टाकला आहे. आता दुसरा डोस. तसेच फवारणी कोणती घ्यायची? त्यात झेंडू तसेच 15 फुटावर पपई बी घेतले आहे. बघा वृषालीताई, तुम्हाला आल्याचा पूर्ण व्हिडिओ टाकला आहे. त्यात बेसल डोस झाल्यानंतर काय काय वापरायचं, कसं वापरायचं त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि तुम्ही फक्त सुपर फॉस्फेट टाकलं म्हणता, नाही हे बेसल डोस बेसल टाकलं आहे म्हणता, हरकत नाही. आणि झेंडू लावला आहे ते चांगलं केलं. निमॅटोड्स जे असतात सूत्रकृमी त्याच्या नियंत्रणासाठी झेंडू पाहिजे. पपईसुद्धा 15 फुटावर, काही हरकत नाही. तूर सोयाबीनसाठी उपयुक्त असे रासायनिक खत आहे, त्याबद्दल माहिती सांगा. सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकांना फॉस्फरस जास्त पाहिजे. सिंगल सुपर फॉस्फेट एकटं किंवा DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कोणतंही खत तुम्ही देऊ शकता. त्याबद्दल मी सविस्तर कालच्या लाईव्हमध्ये माहिती दिली. सोयाबीनसाठी कोणते खतं द्यायचे, तुरीसाठी कोणते खतं द्यायचे. सर, माझी जमीन हलकी चुनखडी आहे. सोयाबीन तूर घ्यायचे आहे. आम्ही खत सोयाबीनला देत नसतो. चांगल्या उत्पादनासाठी SSP दिलं तर चालेल का? चुनखडी जमिनीत सुकूनही सुपर फॉस्फेट द्यायचं नाही. चुनखडी जमिनीत द्यायचं नाही, इतर जमिनीत देऊ शकता तुम्ही. आणि तुम्ही जर याच्या आधी खत देत नव्हते सोयाबीनला तर आता दिलं पाहिजे असं काही नाही, नाही दिलं तरी चालेल. सोयाबीन निघाल्यानंतर तुरीला ड्रिपने पाणी दिलं तर चालेल का? बिलकुल चालेल. विद्राव्य खत कोणते द्यावे ते तुम्हाला वेळेवर सांगू. सर, मला सोयाबीन लागवड बेडवर करायची आहे, खत कशा प्रकारे द्यावे? बेड तयार करताना सिंगल सुपर फॉस्फेट फेकून द्या, बेड तयार करा, नंतर लागवड करा. सर, पांढरी तूर ही मराठवाड्यात घेतली जाते. विदर्भात मोताळा तालुक्यात पेरली तर उत्पन्न कमी येऊ शकते का? बघा, उत्पन्न कमी येणार नाही. फक्त अडचण काय येते की विदर्भामध्ये पांढरी तूर पूर्वी घ्यायचे 15-20 वर्षापूर्वी. BDN 1 BDN 2 या जाती होत्या तेव्हा. तर आता मात्र कोणी घेत नाही. त्यामुळं मग तुम्ही काढल्यानंतर त्याला लोकल मार्केट तुम्हाला नाही आहे. मग तुम्हाला पांढरी तूर विदर्भात कुठेही पेरायची असेल तर पेरा. लवकर येणारी जात आहे. मर रोगाला सहनशील आहे 711. फक्त तिला विकायला तुम्हाला मात्र जालन्यापर्यंत आणावं लागेल किंवा परभणीला आणावं लागेल. इथे तुम्हाला हे जिल्हे जवळ आहे विदर्भासाठी. जालना किंवा परभणीला
विकायला आणावं लागेल. जालन्यामध्ये लालही विकल्या जाते, पांढरी विकल्या जाते, सगळ्याच विकल्या जातात. मात्र कोणती तूर, पांढरी तूर विदर्भात येऊ शकते, लाल तूर मराठवाड्यात येऊ शकते, असं त्याला काही बंधन नाही एरियाचं. फक्त या भागात मराठवाड्यात पांढरीच घेतात, त्यामुळे मी पांढरी सांगतो. सर मी हळद लागवड केली आहे, पाऊस आला नाही अजून, त्यामध्ये लाईट ट्रॅप लावू की थोडं थांबू? लाईट ट्रॅप आपल्याला त्या हुमणीच्या भुंगेऱ्यासाठी लावायचा आहे. 40 मिलीमीटर पाऊस जर पडला की लगेच लाईट ट्रॅप लावून द्या, सध्या लावण्याची गरज नाही. तुरीला पहिला डोस कोणता द्यावा? चुनखडी जमीन. DAP देऊ शकता तुम्ही, 12-32-16 देऊ शकता. कांद्याच्या शेतात कपासी व सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते, त्यामुळे या पिकांना खताचा वापर कमी केला तर चालेल का? बिलकुल चालेल. तिथे तुम्ही खत कमी टाकलं तरी चालेल. तुरीला रोकोसोबत सल्फर WD ड्रेंचिंग केली तर चालेल का? नाही, सल्फर आणि रोको बिलकुल सोबत जमत नाही. रोकोची ड्रेंचिंग केली चालेल, आधी ट्रायकोडर्मा टाकून द्या, नंतर गरज पडली तर रोको टाकू. खताच्या किमती खूप वाढल्या आहेत. जुने रेट 15-15-15 मी घेऊन ठेवला आहे. कपाशीला दोन्ही डोसमध्ये 15-15 दिलं चालेल का? बिलकुल चालेल, काही अडचण नाही. नंतर मात्र युरिया परत द्यावं लागेल. बीज प्रक्रियेसाठी लागणारे औषध कुठे मिळतील व बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती द्या. बीज प्रक्रियेचा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे. टेलिग्रामवर सगळे आम्ही जे शिफारस करतो त्या सगळ्या विक्रेत्यांची यादीसुद्धा टेलिग्रामवर टाकलेली आहे. तर तुमचं मार्केट कोणतं आहे त्यानुसार, जिल्हा तालुक्यानुसार तिथं त्या दुकानदारांचे नाव आम्ही दिलेले आहे. कापूस पिकाबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले आपण, खूप खूप आभारी आहे. कमी कालावधीत येणाऱ्या जातीचे रोगप्रतिकारशक्ती जास्त असणाऱ्या काही जाती सुचवल्या तर बरं होईल. मी भरपूर जाती सुचवले, त्यातली कोणती निवडायची तर इच्छा तुमची. विषम लागवड पद्धतीमध्ये कापसाचा शेंडा खुडून 3.5 फुटावर मोठी पाने काढून टाकणे, 60 दिवसानंतर पण कापसाचं अन्न तयार करत नाहीत, या गोष्टी ही पद्धत कितपत योग्य आहे माहिती सांगा. 3.5 फुटावर मोठी पानं काढून टाकणे. पानं का काढायची? पान का असतं झाडाला? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण व्हावं आणि त्यापासून अन्नद्रव्य तयार करून ते झाडाला देण्यासाठी पानं असतात. मग ते पानं का काढायचे हे मला सुचत नाही, म्हणजे माहीत नाही असं कोण शिफारस करता येते. आणि 60 दिवसानंतर कापसाचं अन्न तयार करत नाही, या गोष्टी ही पद्धत मी या गोष्टीशी सहमत नाही. कोणते पानं काढायचे? इथं तुम्हाला निंदायला मजूर मिळत नाही, ते पानं कुठं काढत बसता? काही करू नका. काही केलं तरी कंपनी स्वतःच्याच मालाचे मार्केटिंग करतात आणि फसवतातही. तेव्हा आपण काही कापसाच्या आणि सोयाबीनच्या चांगल्या जाती सुचवल्या तर बरं होईल. शेवटी जिम्मेदारी आम्हीच घेऊ. आपला अनुभव सांगा. मी बरेच ऑप्शन दिले, मी तुम्हाला बरेच पर्याय दिले. कोणत्याही एकाच जातीचं किंवा एकाच कंपनीचं सुचवणं मलाही कठीण आहे. पण त्यासाठी मी खूप मोठे पर्याय जे त्यात मी तुम्हाला 11 कंपन्या सांगितल्या आहे. अशा कंपन्या शेकडो आहेत. त्यातल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या 11 कंपन्या दिल्या आहेत. त्यातले जे चांगले आहेत, आता एका कंपनीचे जवळपास 10-10, 20-20 मोठ्या कंपन्या ज्या आहेत, 20-20, 25-25 जाती आहे. पण मी तुम्हाला त्यातल्या 1, 2 किंवा 3च सांगितले आहे. तेव्हा मी जेवढं शिफारस केलं आहे ते चांगलं आहे. त्यातलं कोणतंही तुम्ही निवडू शकता. हळद लावून 8 दिवस झाले, बेडवर तण उगवत आहे, कोणतं तणनाशक मारू? ग्लायसेल राऊंडअप कोणतंही मारू शकता. 20 दिवसाच्या आधी हळद त्याला म्हणजे कोंब फुटण्यापूर्वी, जमिनीतून बाहेर येण्यापूर्वी तिथं तणनाशक मारा. सोयाबीन बियाणा रेहानसोबत लिओसिनची बीज प्रक्रिया केली तर चालेल का? काही गरज नाही, फक्त रेहानशच लावा. 2 तास कापूस 1 तास तूर, त्याबद्दल मी सांगितलं, लावू नका या पद्धतीनं. या खरीप हंगामात कुठल्या पिकाचा किती प्रमाणात निवड करावी? मी तुम्हाला एक अंदाज सगळा सांगितला आहे. त्यामुळं निवड नेमकं किती करायचं, तुमचं आर्थिक नियोजन, तुमची जमीन, तुमचं पुढचं भविष्यातलं पाणी व्यवस्थापन किंवा सिंचित किती आहे, कोरडवाहू किती आहे, यानुसार आपण ठरवा. फक्त माझं एक म्हणणं आहे की कोणत्या तरी एकाच पिकाच्या पूर्ण मागे न लागता, समजा तुम्ही कापूस घेत असाल तर कापूसही घ्या, सोयाबीन, निखळ सोयाबीन घ्या ज्याच्यावर तुम्हाला हरभरा घेता येईल. काही सोयाबीन आणि तूर घ्या, ते सोयाबीन निघाल्यानंतर तूर चांगली येईल. काही तूर आणि उडीद किंवा मूग त्यात आंतरपीक घ्या, म्हणजे उडीद मूग आलं तर फारच चांगलं, नाही आलं तर तूर तरी आपल्याला येईल. तर असं हे पिकं जे आहेत आपण जे सर्वसामान्य म्हणजे आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यात घेतो, किंवा आपण जर खानदेशातले असाल तर तो कापूस हे मुख्य पीक आहे आपलं. कापूस घ्या, काही क्षेत्रात मकासुद्धा घ्या. असं सगळ्याच पिकांचं थोडं थोडं क्षेत्र राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सोयाबीन घरचं बियाणं पेरलं तर चालेल का? बिलकुल चालेल, काहीच अडचण नाही. फक्त त्याची उगवण शक्ती तपासून पेरा.
पडीत जमीन यावर्षी करण्यासाठी काढली तर पहिल्या वर्षी पिकत नाही, यावर उपाय सांगा. पडीत जमीन जर तुम्ही काढली आहे तर त्याला मी सगळ्यात सोपा उपाय सांगितला, हिरवळीचं खत घ्या पहिल्या वर्षी. मस्त त्याला ताग म्हणजे बोरू किंवा ढेंच्या वगैरे पेरून द्या. त्याला 50 दिवसात झाले की गाडून टाका. शेतात तणही होणार नाही, जमिनीची सुपीकताही वाढेल आणि नंतर रब्बीमध्ये तुम्ही हरभरा किंवा गहूसुद्धा त्याच्यावर घेऊ शकता. सोयाबीनला 10-26-26 सोबत 1 बॅग सुपर फॉस्फेट दिलं तर चालेल का? चालेल. कापूस पिकाच्या सरीमध्ये पेरणी करून SSP टाकून ठिबकने पाणी सोडून तणावर राऊंडअप मारून 2 दिवसानं कापूस लागवड केली तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही. कापूस 2 दिवसांनी लागवड केली किंवा लागवड झाल्यानंतरही तुम्ही राऊंडअप ग्लायसेल जर मारलं दुसऱ्या दिवशीपर्यंत तरी चालेल. उगून यायच्या आधी मारू शकता. ते जमिनीत मुळांद्वारे काम करत नाही. ग्लायफोसेट जे ते हिरव्या वनस्पतीवर ज्या वनस्पतीवर पडतं त्याला मारते, त्यामुळे मुळांद्वारे काम करत नाही. शेणखत एकरी 5 ट्रॉली टाकले आहे तरी सुपर फॉस्फेट एकरी 1 बॅग द्यावे का? काही आवश्यकता नाही फारशी. तुम्हाला द्यायचं असलं देऊ शकता. सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश आणि युरियाचा फॉर्म्युला सांगा. मिश्र खत परवडत नाही. आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की सिंगल सुपर फॉस्फेट स्वस्त आहे, युरिया स्वस्त आहे आणि मग आपण असा फॉर्म्युला करू की ह्या संयुक्त खतापेक्षा किंमत त्याची कमी होईल. तर बघा, एक गणित लक्षात घ्या. सुपर फॉस्फेटची किंमत काय आहे आणि त्याच्यात किती टक्के फॉस्फरस आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस असतो, 16%. आणि तेच DAP जर आपण घेतलं तर त्याच्यात 48% असतो. म्हणजे 3 पट जास्त फॉस्फरस हा सुपर फॉस्फेटच्या पेक्षा DAPमध्ये 3 पट जास्त असतो. म्हणजे सुपर फॉस्फेटची किंमत आता नवीन बॅग त्या किंमती वाढल्या का नाही, किती वाढल्या सुपर फॉस्फेटचं मला माहीत नाही, पण सुपर फॉस्फेटच्या पेक्षा तिप्पट फॉस्फरस DAPमध्ये जास्त असतो आणि सोबत नायट्रोजनसुद्धा असतं. त्यामुळं बॅलन्स करताना हरकत नाही. तुम्हाला ते स्वस्त वाटते ते तुम्ही घेऊन बॅलन्स करू शकता. फक्त मग त्यात असं व्हायला नको की नाही सुपर फॉस्फेट 1 बॅग युरिया आणि 1 बॅग पोटॅश, असं नाही. फॉस्फरस कमी असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी 3 बॅग सुपर फॉस्फेट, 1 बॅग युरिया, 1 बॅग पोटॅश असं मिश्रण आपल्याला करावं लागेल. तर या पद्धतीने करू शकता. ट्रायकोडर्माच्या बेसल डोजमध्ये कीटकनाशक सोबतीला चालतं का? चालेल, काही अडचण नाही, पण वेगवेगळं दिलं तर अजून चांगलं. रासायनिक खताला योग्य पर्याय सुचवा. आपल्या उन्हाळ्यात तेच कामं होते. आपण सगळे जमिनीची सुपीकता कशी वाढेल, खताचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्याचे अनेक व्हिडिओ बनवलेत, ते आपण पाहावे. मोसंबी लागवड माहिती द्या. मोसंबीचा व्हिडिओ आपला संत्रा आणि मोसंबीचा येऊन जाईल. चिबाड जमिनीत कोणती तूर लावावी? सगळ्यात पहिले चिबाड जमिनीत तूर लावणं योग्य नाही. फक्त तुम्ही बेड जर तयार केले, उंच बेड जर ट्रॅक्टरनं बेड मेकरनं बेड जर तयार केले तर त्यात लावू शकता. नाही तर चिबाड जमिनीत पारंपरिक पद्धतीनं खाली लावलेली तूर जळून जाणार. त्यामुळे बेड तयार करा आणि नंतर लावा. चिबाड जमिनीमध्ये सर काढून माती आपलं पाणी शेताच्या बाहेर काढा. हे सुद्धा एक फायद्याचं आहे. साहेब, प्रत्येक कपाशीच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की हे वाण बोंडअळीला बळी पडत नाही, पण होतं उलटंच, तर काय कारवाई करता येईल का शेतकऱ्याला? बघा, हे तंत्रज्ञान आहे. बीटी कापूस म्हणजे त्यात एक जीन टाकलेला आहे. मॉन्सॅन्टो कंपनीनं तो जीन विकसित केला आणि तो मग या बियाण्याच्या कंपन्यांना दिला. जसं मैको असो, कावेरी असो, अजित असो, या कंपन्याच्या जाती आहे. पण जीन कोणता आहे? तो मॉन्सॅन्टो कंपनीचा. मग त्याची काय पॉवर कमी झाली का? नाही. तर ते प्रतिकारशक्ती अळीची वाढली. जसं मागच्या अनेक वर्षापासून ती ते खाते आणि मरते, पण त्यातल्या 1,00,000 अळ्यातल्या 10 अळ्या जगल्या. मग त्याची पुढची पिढी जी आहे त्यात अजून जास्त प्रतिकारशक्ती तयार झाली. मग 100 अळ्या जगल्या. मग त्या 100 अळ्याचे जे पिल्ले आहेत म्हणजे अंडे आहेत, नंतर ज्या अळ्या तयार होतील त्यातली अजून प्रतिकारशक्ती वाढली. अशी हळूहळू प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं त्या बीटीवर सुद्धा अळी यायला लागली. आणि हे अपेक्षित होतं, माहीत होतं, गृहीत होतं. फक्त असं वाटत होतं की नवीन तंत्रज्ञानसुद्धा चालू राहील, त्याच्यावर संशोधन चालू राहील. पण नवीन तंत्रज्ञानावरचं संशोधन पूर्ण थांबलं गेलं आणि त्याच्यामुळं नवीन तंत्रज्ञान आलं नाही. इतर देशांमध्ये BG7पर्यंत तंत्रज्ञान गेलेलं आहे. आपल्या भारताचं दुर्दैव म्हणा की तिथं तंत्रज्ञानाला पुढे परमिशन न मिळाल्यामुळं सगळं संशोधन तिथं थांबलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पादन डबल होईल असे सरकार सांगत होते, पण खर्चच डबल करत आहे. खताचे भाव जर हे असे प्रकारचे जर वाढले तर मलाही तसंच वाटतं किंवा उत्पादन तर डबल नाही पण खर्च डबल होऊ शकतो.
खताबद्दल राज्य सरकारनं अजून काहीच सांगितलं नाही, सबसिडी अजून कमी केली नाही ना, मग कंपनीनेच वाढवले का? मी याच्याबद्दल सांगितलं आहे की सबसिडी कमी झाल्यामुळं खताचे भाव वाढतात आणि सबसिडी खतावरची जी आहे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तुरीला ट्रायकोडर्मा, बघा मी कुठल्याही सरकारची टीका किंवा प्रशंसा करत नाही, जी फॅक्ट आहे, जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो. तुरीला ट्रायकोडर्मासोबत ह्युमिक जेल आणि 1919ची ड्रेंचिंग केली तर चालेल का? आणि गेल्या वर्षीचे सोयाबीनचे कुटार शेतात फेकलं तर चालेल का? या ह्युमिक जेलच्या काही नादी लागू नका. ते मला माहीत आहे, आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे आणि फसले, खूप खर्च वाढला आहे. काही ड्रेंचिंग करायची गरज नाही. तुरीला फक्त लागवड व्यवस्थित करा, विरळणी करा, शेंडे खुडा आणि 3 फवारण्या बरोबर करा. बाकी काही करायचं काम नाही. एवढा खर्च करू नका तुरीला. यावर्षी खूप तुरीचं क्षेत्र वाढणार आहे आणि भाव जे आहेत, जे हमी भाव जरी आपल्याला मिळाले तर खूप झालं. एवढंच तुरीचं क्षेत्र यावर्षी वाढणार आहे. त्यामुळे जास्त खर्च करू नका, पैसे वाचवा. सेव्हिंग इज अर्निंग. जे गरजेचं आहे ते नक्की करायचं. यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव राहील का? हो, राहील. आपल्याला त्याचं नियंत्रण करावं लागेल. लाईट ट्रॅप लावावं लागतील. अमावस्येनंतरचा फवारा करावा लागेल निश्चित. या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कपाशीच्या लवकर आणि उशिरा येणाऱ्या जातीच्या उत्पन्नात काही फरक असतो का? हो, कोणत्याही पिकामध्ये जसं जसं कालावधी वाढतो तसं उत्पादन वाढू शकतं. त्या जातीमध्ये, उशिरा येणाऱ्या जातीमध्ये उत्पादन क्षमता असू शकते जास्त. ती प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक जातीसाठीच लागू होईल असं नाही, पण निसर्गाचा नियम आहे की थोडंसं कालावधी वाढला तर उत्पादन क्षमतासुद्धा वाढते. तूर 4x8 जोडवळ लावली तर जमेल का? जमेल, काही अडचण नाही. त्याचा मी व्हिडिओ बनवतोय. कोणी कोणतं लावायचं ते नंतर ठरवा. ऊसामध्ये तणनाशक मेट्रोबी आणि 2,4-D एकत्र चालू शकते का? जर रुंद पानाचं तण मोठं झाले असेल थोडं जास्त तर 2,4-D आणि मेट्रोबी सोबत तुम्ही वापरू शकता. शेतात मोठ्या प्रमाणात वासनवेल आहे, कोणतं तणनाशक वापरावं? चांगलं हिरवगार जर झालेलं असेल तर ग्लायफोसेट त्याच्यावर वापरा. सोयाबीनला थायरम अगोदर की रिहांश अगोदर लावायचं? अगोदर थायरम लावायचं आणि ते लावल्याबरोबर ती कोरडी पावडर आहे तशीच फक्त मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग रिहांश लावायचं. झिंक सल्फेट म्हणजे जिप्सम का? नाही, झिंक सल्फेट वेगळं आणि जिप्सम वेगळं असतं. पांढऱ्या जमिनीत सोयाबीन जमेल का? जमेल, फक्त त्याला झिंक आणि फेरसचा एखादा फवारा EDTA द्या. BBF मशीनने तूर सोयाबीन पेरणं चांगलं का? बिलकुल चांगलं आहे. BBF मशीन जर मिळाली तर फारच उत्तम. नाही मिळाली तर काही चिंता करू नका. तुम्हाला तिफणीनं कसं BBF करायचं, ज्या ट्रॅक्टरचं पारंपरिक पेरणी यंत्र आहे त्यानं BBF कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला या आठवड्यात माहिती सांगतो. कापूस जिनिंग शेताजवळ असल्याने मागच्या वर्षी बोंडअळी जवळ आली, लवकर आली तर काही विशेष मार्गदर्शन करा. त्या जिनिंगच्या तिथे तुम्हाला नक्कीच जास्त बोंडअळीचा त्रास होईल. त्यामुळे तिथं लाईट ट्रॅप लावून द्या. ते जे भुंगे आपले तुमचे पतंग आहेत ते सगळे येऊन मरतील तिथे. आता जरी लाईट ट्रॅप लावले तरी तुमच्या तिथे पतंग येतील, कारण जिनिंगमध्ये जो आपली सरकी येते त्यातून जे कोश बाहेर निघतात त्यातले मग ते भुंगे आपले जे हे आहेत, काय म्हणतो आपण, पतंग, ते उडत राहतात. बुलढाणा जिल्ह्यामधून मी 25 मेला मिरची लागवड केली आहे. माझी जमीन हलकी आहे. मल्चिंग पेपर योग्य राहील की कसे? कारण बेड तयार करण्यासाठी माती ओढून दांडामध्ये पाणी जास्त वाहणार नाही का? हां, मग तुमची जमीन जर हलकी आहे तर बेड जर तयार केले आणि माती कमी जर राहिली तर अडचण येऊ शकते, मग मल्चिंग राहू द्या. बुस्टर तूर 716 धुळे येथे कुठं मिळेल? धुळेला मला वाटतं भारत एजन्सी आहे, मोठं दुकान आहे. भारत एजन्सी की भारत बीज भंडार ते बघा, पण भारत नावानं आहे, तिथे बघा. लाल तूर व पांढरे तूर बाजारात दर सारखेच असतात का? बिलकुल सारखेच असतात, काही अडचण नाही. 5-50 रुपयाचा फरक असेल, पण मी जसं सांगितलं की पांढरे तूर मराठवाड्यात विकले जाते, पिकते आणि विकते, आणि लाल विदर्भात. तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पांढरी जर लावली तर त्याला मराठवाड्यात आणून विकावं लागेल, आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी जर लाल लावली तर इथं तर आहे, म्हणजे लाल लावली तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला फार अडचण नाही, तिथे जवळपास मार्केट आहेत. नमस्कार सर, 10 फुटावर तुरीची लागवड करणे आहे. उडदाच्या किती ओळी घ्याव्या? जगदाळी केके वैजापूर. तर 10 फुटावर जर तूर लावली तर तुम्ही 4 ओळी उडदाच्या घेऊ शकता, म्हणजे 4 आणि दीड फुटावर 4, 5.5 फुटात ओळी देईल, 4.5 फूट अंतर सोडेल, म्हणजे दोन्ही बाजूनं 2.25 फूट वगैरे सुटेल. बुस्टर तूर चाळीसगावला कुठं मिळेल? विष्णू कृषी केंद्र आहे चाळीसगावला, तिथे तुम्हाला मिळेल.
सोयाबीनची लागवड पद्धत कोणती योग्य आहे? पारंपरिक, BBF, सरी टोकन, रुंद वरंबा म्हणजे बेडवर टोकून. तर सगळ्यात चांगली पद्धत मी सोयाबीन पेरणीची BBF पद्धत म्हणेल. याच्यात पहिली गोष्ट, बियाणं कमी लागते. एकरी 20-22 किलो बियाणं लागेल. दुसरी गोष्ट, एक सरी मोकळी असल्यामुळं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, फवारणी करायला जागा राहते, पाणी द्यायला जागा राहते आणि उत्पादन 20% उत्पादन 20-25% वाढू शकतं. त्यामुळं BBF पद्धत ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. फक्त शेतकऱ्यांना BBFचे मशीन यंत्र मिळत नाही आहे. ते आपले जे नांगर वखर बनवणारे ट्रॅक्टरवाले त्यांच्याकडं पहा, नाही तर जे आहे तुमचं ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र त्यालाच BBF कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. किंवा बैल पेरणी आपली तिफन आहे तर त्यालासुद्धा BBF कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगेल. नमस्कार सर, सीझन जवळ आला की तुमची आठवण येते. हां बरोबर आहे. आता बघा, आपण वर्षभर हे चालू ठेवलं आहे लाईव्हसुद्धा आणि माझे जवळपास आपले किमान 300-400 शेतकरी जे आहेत, किमान 300-400 शेतकऱ्यांनी एकही लाईव्ह सोडलं नाही. म्हणजे लाईव्ह चालू असताना तसे तर जवळपास 5-6 हजार शेतकरी आहेत की त्यांनी सगळे लाईव्ह पाहिले. ते चालू असताना नाही पाहिलं गेलं तर कधीतरी 8 दिवसात पाहत होते. आणि तेव्हा त्या शेतकऱ्यांनासुद्धा म्हणत होतो की आता ही आपली जी बाकीची मंडळी आहे ही थोडंसं ढगबिगं आले, आभाळ आलं की मग ते त्यांना आठवण आपली येईल. आता जे आत्ताच पाहायला लागले आणि उन्हाळ्यामधलं म्हणजे त्यातल्या त्यात मार्च आणि एप्रिलमध्ये आपण किती महत्त्वाचे विषय घेतलेले आहे. इतके महत्त्वाचे विषय घेतले की ते आयुष्यभराची तुम्हाला एक पुंजी आहे, आयुष्यभराचं एक मोठी ठेव तुम्हाला तिथं मिळते. त्यामुळं जे मागचे लाईव्हचे झालेले आहेत किंवा जे व्हिडिओ अपलोड केलेले ते सुद्धा पहा. त्यात सगळ्या प्रकारची माहिती आपण घेतलेली आहे. त्यामुळं आता सीझन आल्यानंतर तर आठवण येणारच, पण वर्षभर जर सोबत राहिले तर नंतर तुम्हाला कोणाचीच आठवण करायचं काम नाही. तुम्हाला तुमची शेती ही फायद्याची नक्की होणार. तुरीस 25-30 दिवसांनी शेंडे खुडणी केल्यावर जास्त फुटण्यासाठी टॉपअप फवारल्यास हरभऱ्याप्रमाणे फायदा होईल का? उत्तर हो असल्यास सोबत बुरशीनाशक चालेल का? हो, बिलकुल चालते. 30 दिवसांना शेंडे खुडले की टॉपअप आणि बुरशीनाशकचा फवारा दिला तर फुटव्याची संख्या वाढेल आणि बुरशीनाशकामुळे जे शेंडे खुडलेले आहेत तिथं बुरशीसुद्धा डेव्हलप होणार नाही. मी गेल्या 7-8 वर्षापासून सतत कापूस घेत आहे. 2 वर्षापासून उत्पादनात घट झाल्यामुळे यावर्षी ठिबकद्वारे तूर लागवड करीत आहे. नुकतेच शेणखत टाकून शेत तयार केले आहे. तर बागायतीसाठी मध्यम जमीन अंतर कसे ठेवावे, तसेच खताचे डोस लागवडीबरोबर 1.5 बॅग युरिया सुपर फॉस्फेट, अर्धी बॅग पोटॅश, 5 किलो रायझर, 5 किलो झिंक, 1 ते 1.5 किलो 1 ते 1.5 महिन्याने 20-0-13 देणार आहे. कापूस घेत आहे. 2 वर्षात उत्पादन घट झाल्यामुळे यावर्षी ठिबकद्वारे तूर लागवड. हां, तर तुम्ही तूर लागवड करताय आणि अंतर मी तुम्हाला आता तो व्हिडिओ देईल त्यात सगळं सांगतोय. खत एवढं द्यायची गरज नाही तुरीला. फक्त तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि थोडं पोटॅश दिलं चालतं. रायझर द्यायचं द्या, नाही तर देऊ नका. झिंक सल्फेट जर चुनखडी जमीन असेल तर द्या. आणि नंतर एकदा पहिला डोस दिल्यानंतर परत दुसरा डोस द्यायची सुद्धा गरज नाही. यावर्षी निखळ तुरीचे व हरभरा पिकाचे उत्पादन घेतले तर चालेल का? बघा, निखळ तुरीमध्ये हरभरा नाही घेऊ शकत आपण. त्याला खूप जास्त अंतर सोडावं लागेल आणि खूप जास्त अंतर सोडलं तर तुरीची झाडाची संख्या कमी होईल. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं आहे तर सोयाबीन एक निखळ घ्या, नंतर निखळ हरभरा घ्या. त्यावर नाही तर मग सोयाबीन तूर घ्या आणि मग सोयाबीन निघाल्यानंतर तुरीचंच पीक तुमचं येईल. त्यामुळं म्हणजे तुम्ही सोयाबीनही घ्याल, तूरही घ्याल आणि त्या तुरीत हरभराही पेरायचं म्हणाल तर ते 3 जमत नाही. सर, सोयाबीन पेरणी करावी की मजुराच्या साहेबांना डोबी करावं? डोबीव केलं तर बियाणं कमी लागेल. योग्य झाडाची संख्याही तुम्हाला राखता येईल, फांद्या करेल थोडं अंतर सोडलं तर. फक्त डोबीवसाठी मजुराची उपलब्धता आहे का तेवढं बघा. सुपर फॉस्फेटसोबत निर्मल कंपनीचे बायोपॉवर हे ग्रॅन्युअल उन्हाळ्यात शेतात टाकलं तर चालेल का? थोडंसं उन्हाळ्यात न टाकता बायोपॉवर नंतर टाका पेरणी करताना. नमस्कार सर, टेलिग्रामवर सर्व कृषी केंद्राचा पत्ता आणि मोबाईल नंबरची लिस्ट आणि व्हॉइस कॉल शेअर केल्यामुळं माहितीची अडचण दूर केल्याबद्दल धन्यवाद. टेलिग्राम चॅनल मी नेहमी सांगतो तुम्हाला की टेलिग्राम चॅनल जसं व्हॉट्सॲप आहे तसंच टेलिग्राम चॅनल आहे. प्ले स्टोअरला
तिथे तुम्ही जा, तिथून ते मग प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. ते डाउनलोड झाल्यानंतर त्यात सर्चमध्ये जा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट टाईप करा आणि मग आपलं चॅनल येईल. मग त्या चॅनलला क्लिक केलं की जॉईन म्हणून येईल. जॉईन झाला तर मग आम्हाला ज्या माहिती पाठवायच्या, आता आपण आठवड्यातून एकदाच लाईव्ह घेतो, पण याच्यामध्ये काही वातावरणात बदल झाले किंवा अजून काही चार्ट पाठवायचे, काही माहिती पाठवायची, तर व्हॉट्सॲपसारखं या चॅनलवर, आणि इथं एकाच चॅनलवर 50,000 शेतकरी येऊ शकतात. व्हॉट्सॲपला काय झालं की 50,000 शेतकरी जवळपास आहेत आपले. त्या शेतकऱ्यांना माहिती पाठवायची म्हटलं तर जवळपास 14 ते 16 तास लागतात सगळ्यांना पाठवेपर्यंत. त्यामुळे थोडंसं ते हँग होणं आणि ते परिणाम झाले. त्यामुळे टेलिग्राम करा डाउनलोड, तुम्हाला अजून अपडेटेड माहिती मिळत जाईल. 25 मे नंतर सोयाबीनसाठी जमिनीत खते दिल्यास चालेल का? चालेल. 2020-21मध्ये आपल्यामुळं 50,000 रुपये कमी खर्च झाला. अजून आपल्याला खर्च कमी करायचा आहे. अजून कसा कमी करता येईल? आपला पैसा, सेव्हिंग इज अर्निंग. जेवढा पैसा आपला खर्च वाचेल तेवढा आपला नफा वाढणार आहे. त्यामुळं 50,000 कमी झाला 20-21मध्ये, 21-22मध्ये ₹1,00,000 कमी कसं होईल त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. सोयाबीन किती खोलीवर पेरावे? 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल नको. जास्त खोल जर सोयाबीन पडलं, त्याचं टर्फल जे आहे ते नाजूक असतं, ते उगवत नाही. 20 जानेवारीला वेस्टर्न 51 भुईमुग लागवड केली, अजून SB11 सुद्धा 12 फेब्रुवारीला लागवड केली, ते सुद्धा काढणी आलं नाही. काय करावं? बघा, साधारणतः 110 मला वाटतं SB11 105 दिवसाचं आहे. वेस्टर्नचं मला आयडिया नाही. तर 20 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 20 एप्रिलला झालं मे. आता तुमचं काढायला येऊन जाईल, काही अडचण नाही. अजून 8-10 दिवसात जरी आलं तर तुमचं खरीपाचं पीकसुद्धा त्याच्यावर येईल. सोयाबीनमधल्या येलो मोझॅक कोणत्या कंपनीने कमी होणार? येलो मोझॅक हा रस शोषण करणाऱ्या पांढऱ्या माशीमुळे जास्त पसरतो. पांढऱ्या माशीला कंट्रोल करायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपलं दैवत नावाचं एक औषध आहे, त्याचं स्प्रे घेऊ आपण गरज पडली तर. अमरावती, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार कृषी केंद्र नाव सांगा. 716 घ्यायचे. अमरावतीला गायत्री कृषी सेवा केंद्र आहे, वरुडला निशान कृषी केंद्र आहे, मोर्शीला विदर्भ एजन्सी आहे. इथं कुठेही तुम्ही हे सगळं बियाणं किंवा हे सगळे औषधं मिळतील. सोयाबीनला पर्यायी पीक शोधण्याची वेळ आली आहे. सोयाबीनचा खर्च उत्पादन दुपटीने, एकदम बरोबर आहे. सोयाबीनला पर्यायी पीक आपल्याला शोधण्याची आवश्यकता आहे. आपण बरेच पिकं जे आहेत ते सोडले काही त्रासामुळं. ज्वारी किती मोठ्या प्रमाणात खरीप ज्वारी घेत होतो आपण, पण मजुराच्या त्रासामुळं किंवा उत्पादन क्षमता आहे तेव्हा तिची खरीपाची कमी झाली होती. मग आपण हळूहळू कमी करत एकदम सोडून दिलं. बाजरी सोडून दिली जवळपास. करडी पेरत होतो आपण रब्बीमध्ये, ते सोडलं आहे. आता खूप मर्यादित पिकं ठेवली आपल्याला. फक्त सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, गहू, बस. या 5च्या पलीकडे नाही. आणि मग ज्यांच्याकडे पाणी आहे, कोणी ऊस लावते, कोणी काय बाकीचं हे करते, तर आपल्याला खरंच निश्चितच दुसऱ्या पिकाचा विचार करावा लागेल. आम्हीसुद्धा खूप विचार करतो आहे की बा काय करता येईल. फक्त आमची एकच अडचण आहे की बा एखादं पीक सांगितलं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लावलं आणि त्याला बाजारपेठ नाही मिळाली तर अडचण येऊ शकते. त्यामुळं मी शक्यतोवर एखाद्या पिकाला फार रिकमेंड करत नाही, कारण आपले जवळपास 2.5 लाख शेतकरी आहेत. आणि जर एखादं पीक सांगितलं त्याबद्दल सगळं व्यवस्थापन सांगून उत्पादन वाढवून घेतलं आणि त्याला घेणारं कोणी नसलं तर अडचणीचं वेळ येऊ शकते. तर आपण बघू. माझासुद्धा अभ्यास चालू आहे, तुम्हीसुद्धा बघा. आपण पाहू काय करता येईल. बिडियान 716ची एक पिशवी कितीला मिळेल? 716चं MRP 300 रुपये, MRPपेक्षा कमी किमतीत मिळेल. ट्रायकोडर्मा आणि जीवाणूखत शेणखतात मिक्स केलं तर चालेल का? बिलकुल चालेल, काहीच अडचण नाही. उलट चांगलं आहे. रासायनिक खत पिकांना उपलब्ध होण्यासाठी सेंद्रिय खतासोबत मिक्स करून दिलं चालेल का? फार उत्तम. रासायनिक खत जर शेणखतात मिक्स करून दिलं तर कमी खत तुम्हाला जास्त फायदा देऊ शकते. भाडेपट्टीवर शेत करणाऱ्या शेतात फक्त रासायनिक खतं वापरतात. NPK तिन्ही घटक 3 डोसमध्ये कपाशीला देणे योग्य राहील का? देऊ शकता तुम्ही. तिन्ही घटक तिन्ही याच्यात देऊ शकता, पण नत्र तिथं कमी जायला नको दुसऱ्या डोसमध्ये. मग नत्र तेवढंच द्यावं लागेल तुम्हाला आणि P आणि K सुद्धा द्यावं लागेल, तेव्हा जमेल. रायझरजी सुपर फॉस्फेटसोबत उन्हाळ्यात 25 मेला फेकून दिलं तर चालेल का? बिलकुल चालेल, काही अडचण नाही. सुपर फॉस्फेटमध्ये एकरी 5 किलो जर रायझरजी तुम्ही टाकून फेकून दिलं तर काही त्याचं वाईट परिणाम होणार नाही, चांगलाच फायदा होईल. SSPमध्ये 3 बॅग टाकाव्या लागतात व एकरी रासायनिक खतात 1.5 क्विंटल जाते, तर त्यामुळं जमिनी खराब होऊ शकतात का? नाही. बघा, 1.5 क्विंटल जरी गेलं ना सिंगल सुपर फॉस्फेट, तर त्याच्यामध्ये फॉस्फरस किती 16%.
म्हणजे एका बॅगमध्ये 8 किलो फॉस्फरस आहे फक्त. 8 ते 24 किलो फॉस्फरस चालला, काही चिंता नको. कापसाला 2 डोस दिले तर चालेल का तुम्ही सांगितल्याप्रमाणे? हां, 2 डोस दिले तरी चालेल समजा तुम्हाला. पण माझं असं म्हणणं आहे की 2च डोसचं खत जे तेवढं 2च डोसचं द्या, पण ते 3 भागात द्या. थोडं थोडं खत जास्त वेळ जर दिलं तर मग ते उपलब्धतेची त्याचा परिणामकारकता वाढते. त्यामुळं थोडं थोडं खत जास्त वेळ द्या. ताक पिकाबद्दल सविस्तर माहिती द्या. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी हिरवळीचे खत किंवा हिरवळीचे खताबद्दल पूर्ण माहिती. तर त्या व्हिडिओमध्ये तागाबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. कापूस लावताना 1 बी लावावं की 2 बी लावाव्यात, हा एक चांगला प्रश्न आहे. तर मी याआधीसुद्धा सांगितलं की 1 बी लावा आणि लवकर खाडे भरा त्याचे उगून आल्याबरोबर. कारण 70-75% जर्मिनेशन जर असलं तर 1 बी लावलं तर 10-20%, 25% खाडे पडू शकतात. म्हणजे मिनिमम जर्मिनेशन 80% जर आहे तर 20% खाडे पडू शकतात. तर ते ताबडतोब खाडे भरले गेले पाहिजे. अशी तयारी असेल तर मग 1 बी लावा. बियाणं तुम्हाला जवळपास 75% बियाणं कमी लागेल. कापूस पिकासाठी तणनाशक सांगा. कापसासाठी तणनाशक हिटवीड आणि टर्गा सुपर. रुंद पानाचं जे तण आहेत, मोठे गोल पानाचे तण जे आहेत त्याला हिटवीड आहे. गवतवर्गीय तणांना टर्गा सुपर आहे. तर मंडळी, हे झाले प्रश्न. काही प्रश्न मी जे सांगितलं की जे व्हिडिओ आपले आता या आठवड्यात येणार आहे किंवा जी माहिती मी आधी सांगितलेली आहे त्याबद्दल किंवा कालच्या लाईव्हमध्ये जे मी सांगितलं आहे ते प्रश्न मी घेतले नाही. कारण ते जर घेतले तर पुन्हा 2-2.5 तास आपल्याला अजून लागले असते. त्यामुळं बघा आता हे जवळपास एवढे पेजेस सगळे प्रश्नांचे आहेत. त्यामुळं तसे प्रश्न सोडून बाकी प्रश्न घ्यायचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.